नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता माझी तयारी चालू आहे आरीवर्कच्या क्लासेससाठी। इथे मी कपडा घेतलेला आहे आणि मटेरियलचा बॉक्स, म्हणजे मटेरियल इकडे तिकडे कुठे जाऊ नये त्याच्यामुळे हा बॉक्स मी तयार करून त्याच्यामध्ये मटेरियल ठेवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी आरीवर्कच्या क्लासेसला जाते। त्या आरीवर्कच्या क्लासेसला मी काय काय शिकले, बेसिक स्टिचेस होत्या त्या गोष्टी शिकले, वरतीसुद्धा काही गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी आपल्याला क्लासेसमध्ये सुरुवातीला शिकवतात। आता मी नथसुद्धा घेतलेली आहे, ते पुढे जाऊन तुम्हाला दाखवते नथ कशा पद्धतीने करायला घेतले। जरा ग्लू जास्त झाला, प्लीज त्या गोष्टीला इग्नोर करा। जेव्हा नवीन असतं त्या गोष्टी चुका होतातच, पण फायनलला जे 2 गोल आहेत ना ते मी जरा मनी भरून केले होते, ते पण तुम्हाला मी शेअर करेन। आणि इथे अशा पद्धतीने ही सुई आहे, 14 नंबरची सुई आहे आणि चांगले इथे आपल्याला प्रॅक्टिस। इथे मी वही आहे माझी, जी क्लासेसमध्ये मी ड्रेस क्लासेस केला होता त्या टायमाला मी काही नोट डाऊन करून ठेवल्या होत्या। काही क्लासेसमध्ये आपल्याला नोट्स नाही देत, पण मी काय करायची तिथं शिकल्याच्या नंतर मला जितकं समजलं तितकं मी माझ्या भाषेमध्ये नोट डाऊन करून ठेवायची। 7 ते 8 प्रकार आहे, चुडीदार आहे, सलवार आहे, टॉप आहे, परत आपला कॉलरवाला टॉप होता, परत फ्रॉक होता, लॉंग फ्रॉक कशा पद्धतीने शिवायचा। म्हणजे पुढे जाऊन इन फ्युचरमध्ये मी कधी पण हे केला, म्हणजे ओपन केली नोटबुक तर माझ्या डोक्यामध्ये लगेच कटिंग बसायला पाहिजे। परत आपला पटियाला असेल, सेमी पटियाला असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी छोट्या छोट्या गोष्टी तिथे क्लासेसमध्ये शिकली। आणि परत आपला नॅरो पॅन्ट आहे, चुडीदार आहे, 7-8 असे प्रकार होते ना ते मी तिथे शिकले होते। आणि तो 1 महिन्याचाच कोर्स मी कंप्लीट केला होता। जवळजवळ आता नाही बोला तरी 2 वर्ष झाली त्या कोर्स मी कंप्लीट करून। आणि कला शिकलेली असली तर कुठे वेस्ट जात नाही असं मला तरी वाटतं। त्या कलेचा उपयोग कधी ना कधी इन फ्युचरमध्ये होतोच आणि ह्या कलेचा तर पुढे जाऊन होणारच आहे आपल्याला। कारण पद्धतीमध्ये माझी नोटबुक आहे आणि ह्याच्यानंतर मी म्हणजे असे पूर्ण नोटबुक पूर्ण क्लोज करून दाखवते। आणि ह्याच्यानंतर कर्वचा मी म्हणजे हा आर्महोलसाठी ही स्केल वापरली जाते, म्हणजे कसा आर्महोलचा शेप प्रॉपरली येतो। आणि ही जी नथ आहे मी थोडीफार केली होती, 2 पॉईंट बघा तुम्ही। थँक्यू फॉर वॉचिंग।